नमस्कार. मी डॉक्टर सोमदत्त कुलकर्णी. मी डॉक्टर प्राजक्ता कुलकर्णी आणि डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. दर्शक हो, आज आपण डाळिंब ही वनस्पती आणि फळ याविषयी जाणून घेऊ. मित्रांनो, डाळिंब ही वनस्पती आहे ना, खूप बहुगुणी म्हणजे औषधी दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. बऱ्याच वेळेस फळ किंवा आहार म्हणून आपण घेतच असतो, परंतु औषध म्हणून याचा खूप चांगला उपयोग होतो. ही तुरट चवीची वनस्पती आहे. हे जे फळ आहे किंवा डाळिंबाचे दाणे आहेत ते गोडसर, तुरट अशा चवीचे असतात आणि थोडंसं त्याच्यामध्ये आंबट चव सुद्धा असते. आणि मित्रांनो, ह्या ज्या फळाचं वैशिष्ट्य आहे ते खूप वेगवेगळ्या आजारामध्ये हे फळ आपण वापरू शकतो. आणि सबंध वनस्पती म्हणजे याची पानं, त्याच्यानंतर याची मुळं आणि हे पूर्ण वनस्पती सुद्धा औषधी वनस्पती म्हणून खूप उपयोगी आहे. तर हृदयासाठी ही वनस्पती खूप उपयोगी आहे. डाळिंबाचे दाणे आपण दररोज खाल्ले तर हृदयासाठी बळ देतो. हृदयाच्या वेगवेगळ्या आजारामध्ये त्याचा खूप चांगला उपयोग होतो. म्हणजे रक्तवाहिन्या शिथिल झालेल्या असतील किंवा बऱ्याच वेळेस हृदयामध्ये असलेल्या ज्या झडपा आहेत त्या शिथिल होतात आणि मग त्यांचा संकोच होतो किंवा त्या स्वतःच्या ठिकाणापासून थोड्या खाली सरकतात आणि मग रक्तप्रवाहाच्या क्रियेमध्ये किंवा हृदयाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होतात आणि मग ह्याचे खूप कॉम्प्लिकेशन्स पेशंट्समध्ये आपल्याला बघायला मिळतात. जे लोक रोज डाळिंबाचं फळ खातात त्यांना हृदयविकार होण्याची शक्यता खूप कमी असते आणि हृदयाच्या सगळ्या घटकांना ह्याच्यामुळे बळ मिळतं. आणि विशेष म्हणजे हृदयामध्ये असलेलं जे अष्टबिंदू ओज आहे ना ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारे तयार होतं आणि मग हृदय कमकुवत झाल्यामुळे बऱ्याच लोकांना भीती वाटते, धडधड होते किंवा एखादं काम करण्याची क्षमता कमी होते किंवा निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. ह्या गोष्टी हृदय कमकुवत झाल्याचं एक लक्षण असतं. आणि मग हे जर आपल्याला व्यवस्थित करेक्ट करायचं असेल तर हृदयविकार असणाऱ्याने आणि नसणाऱ्याने सुद्धा रोज डाळिंबाचं फळ जर आपण खाल्लं तर हृदयासाठी खूप चांगला फायदा होतो. जसं आपण डाळिंबाच्या फळाविषयी पाहिलं तर डाळिंबाच्या फळाची जी साल असते ती पण खूप औषधी आहे आणि तिचा उपयोग आता आपण बघूया. डाळिंबाची साल ही तुरट चवीची असते आणि तिचा गुणधर्म म्हणजे ती तीव्र कृमीनाशक म्हणून तिचं वर्णन आलेलं आहे. म्हणजे जसे जंत आपल्या पोटामध्ये असतात आणि राऊंड वर्म्स असतात, टेप वर्म्स असतात, तर विशेषतः टेप वर्म्स नावाचे कृमी कमी करण्यासाठी डाळिंबाच्या सालीचा उपयोग खूप जास्त चांगल्या पद्धतीने होतो. खूप गोड खाल्ल्यामुळे किंवा स्वच्छतेचे नियम न पाळल्यामुळे सुद्धा जेव्हा लहान मुलांमध्ये जंत होतात किंवा मोठ्यांमध्ये सुद्धा जंत होण्याची एखाद्या शरीराची प्रवृत्ती असते, तर त्या शरीराची खोड मोडण्यासाठी सुद्धा आपण डाळिंबाच्या सालीचा चांगला उपयोग करून घेऊ शकतो. साधारण डाळिंबाच्या सालीचा काढा आपण करायचा आहे. 10 ते 20 ml काढा उपाशी पोटी घ्यायचा आहे. काढा घेतल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी साधारण डॉक्टरांच्या सल्ल्याने जर आपण जुलाब होण्यासाठी औषध घेतले तर हे सगळे कृमी शरीराच्या बाहेर पडताना तुम्हाला जाणवतील आणि ह्याचा उपयोग आम्ही नेहमी चिकित्सेमध्ये करून घेत असतो. तर डाळिंबाची साल 1 चमचा 2 कप पाणी ते उकळायचं, साधारण 1 कप आटेल इतकं आणि साधारण 1 कप काढा आपल्याला उपाशी पोटी घ्यायचा आहे. सगळ्या प्रकारचे जंत कमी करण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो. दर्शक हो, रक्त निर्माण करणारी संस्था आपल्या शरीरामध्ये असते. याच्यामध्ये बोन मॅरो, यकृत, प्लीहा आणि आणखी काही अन्ननलिकेचा भाग म्हणजे आमाशय किंवा आपण स्टमक असं म्हणू. ह्या सगळ्या ज्या अवयव आहेत ना हे रक्त निर्माण करणारी संस्था म्हणून यांना ओळखलं जातं. आणि ह्या संस्थेचे आजार कमी करण्यासाठी, दूर करण्यासाठी किंवा या संस्थेला बळ देण्यासाठी डाळिंबाचा खूप चांगला उपयोग होतो. बरेच असे पेशंट्स असतात ज्यांच्यामध्ये ॲनिमिया म्हणजे हिमोग्लोबिन खूप कमी झालेलं असतं. मग ते जंत पोटामध्ये झाल्यामुळे सुद्धा ॲनिमिया होऊ शकतो किंवा रक्त निर्माण करणाऱ्या संस्थेमध्ये कार्याच्या दृष्टीने काही वेळेस अडचणी निर्माण होतात.
लाल रक्तकण ज्यांना आपण आरबीसीज म्हणतो किंवा हिमोग्लोबिन, हे सगळं निर्माण होण्यासाठीच अडथळे निर्माण होतात आणि मग बऱ्याच पेशंट्समध्ये ॲनिमिया किंवा पांडुरोग आपण ज्यांना म्हणतो ना, तो तयार होतो किंवा बघायला मिळतो. अशा सगळ्या पेशंट्समध्ये रक्त निर्माण करून परत शरीराला तजेला देण्यासाठी, कांती देण्यासाठी आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण व्यवस्थित राखण्यासाठी डाळिंबाच्या दाण्याचा खूप चांगला उपयोग होतो. म्हणजे ज्यांना पांडुरोग आहे त्यांना डाळिंबाच्या सेवनामुळे कृमी तर जातातच आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण सुद्धा वाढायला मदत होते. म्हणून रक्त निर्माण करणाऱ्या संस्थेमध्ये औषधाच्या दृष्टीने आणि अन्न म्हणून सुद्धा याचा खूप चांगला उपयोग होतो. डाळिंबाच्या सालीचा जसा आपण कृमीनाशक म्हणून उपयोग पाहिला, तसंच डाळिंबाची साल तुरट चवीची असल्यामुळे लहान मुलांमध्ये जेव्हा खूप जुलाब होतात किंवा दात येताना होणारा जो काही त्रास आहे, मुलांना नकोसं वाटतं काही पण खायला, किंवा मोठ्या माणसांना सुद्धा जेव्हा जुलाब जास्त प्रमाणात होतात, तोंडाला चव नसते, अन्नावरची वासना निघून गेलेली असते, तेव्हा डाळिंबाच्या सालीचं चूर्ण मधासोबत घेतल्याने हा सगळा त्रास कमी होतो. किंवा डाळिंबाच्या सालीचं चूर्ण, त्याच्यासोबत थोडंसं जायफळीचं चूर्ण आणि जिऱ्याची पावडर असं सगळं एकत्र करून खाल्ल्यानंतर भूक वाढायला सुद्धा मदत मिळते, तोंडाची चव सुधारते, पचन चांगल्या पद्धतीने होतं आणि जुलाब आणि ह्या सगळ्या पचनाच्या तक्रारी कमी होऊन एक चांगलं स्वास्थ्य येण्याचा एक लक्षण चांगल्या पद्धतीने निर्माण होतं. मित्रांनो, बऱ्याच पेशंट्समध्ये त्वचा विकार म्हणजे कोड पण असताना त्यांच्यामध्ये सुद्धा औषध म्हणून आम्ही डाळिंबाची साल बऱ्याच पेशंट्सना देतो आणि इतर औषधासोबत जेव्हा ही साल वापरली जाते तेव्हा कोड कमी होण्यासाठी सुद्धा नक्की खूप चांगला उपयोग होतो. जसं डाळिंबाच्या सालीचे आम्ही जे आमच्या पेशंट्समध्ये उपयोग करून घेतो आणि त्यांना घरगुती उपाय म्हणून सांगतो, ते सगळे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. त्यातला एक उपाय म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा, की मुलांना किंवा मोठ्या माणसांना सुद्धा चिकट, शेम, आव पडल्यासारखं किंवा कळ मारून शौचास होते आणि कधी कधी रक्त पण पडतं त्याच्यामध्ये, भूक लागत नाही, तोंडाला चव नसते, असा जो प्रवाहिकेचा त्रास वर्णन केलेला आहे. तर ह्या त्रासामध्ये सुद्धा आपण लहान बाळ असेल तर तुम्ही गुटीमध्ये डाळिंबाची साल उगाळून देऊ शकता. मोठी मुलं असतील साधारणपणे तर तुम्ही ते मधामध्ये चाटण करून देऊ शकता आणि मोठी माणसं असतील तर त्यांना पण आपण डाळिंबाचं चूर्ण मधामधून देऊ शकतो. तसंच खोकला झाल्यानंतर खूप जास्त ढास लागते, पटकन कफ सहजपणे सुटत नाही. बराच खोकला आल्यानंतर मग थोडासा कफ बाहेर पडतो आणि मग तो जो खोकल्याचा त्रास आहे किंवा ती ढास आहे ती कमी होते. अशा प्रकारचा जर खोकला असेल तर डाळिंबाची साल तोंडामध्ये ठेवायची आणि जसं आपण ज्येष्ठमधाची काडी चोखतो तशा पद्धतीने ते डाळिंबाची साल आपण चोखली तर कफ सुटायला, सहजपणे सुटायला मदत होते आणि खोकल्याची ढास कमी होऊन खोकला कमी व्हायला मदत होते. लहान मुलांना सुद्धा जर खोकला झाला असेल तर तुम्ही डाळिंबाची साल गुटीसारखं उगाळून, मधामध्ये उगाळून त्याचं चाटण करून दिलं तरी लहान मुलांमध्ये त्यांचा उपयोग होताना दिसून येतो. मित्रांनो, हा व्हिडिओ आम्ही आरोग्य शिक्षणाच्या दृष्टीने बनवला आहे. आपल्याला काही आजार असतील तर नक्कीच आपण आपल्या जवळच्या डॉक्टरांशी संपर्क करून उपचार घ्या. परंतु आहार म्हणून आणि स्वास्थ्य राखण्यासाठी डाळिंबाचा अगदी नित्याने वापर करा, त्याचा नक्की खूप चांगला उपयोग होतो. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर अनेक लोकांसोबत शेअर करा आणि आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अनेकांसोबत ही शास्त्रीय माहिती शेअर करून त्यांना पण सज्ञान करा. धन्यवाद. धन्यवाद.